परवानगी नाकारण्यात यावी अशी मागणी भाजपचे नेते आणि मत्स्य विकास मंत्री नितेश राणे यांनी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे केले। त्यासंबंधी त्यांनी अधिकृत पत्र दादा भुसे यांना दिले। बुरखा घातलेला असू दे किंवा विना बुरखा घातलेला असू दे, कोणी विद्यार्थी कॉपी करणार नाही अशी प्रतिक्रिया दादा भुसेंनी दिली। कारण का आता बुरखा घालून नेमकं तोच विद्यार्थी आले आहे, तीच विद्यार्थिनी आली आहे की नाही, असे अन्य प्रकार आता मतदानाच्या टायमाला पण अशा गोष्टी नजरेसमोर आलेल्या आहेत। ते बुरखा घालून आलेले आहेत पण नेमकं तो त्या व्यक्तीत निघालेला नाहीये। तर म्हणून अशा पद्धतीचे लाड किंवा लांबून चालन कोणाचेच करू नये असं मताचा मी आहे। कॉपी मुक्त परीक्षा हे मिशन आपल्या शालेय शिक्षण विभागाचं राहिलेलं आहे आणि म्हणून कॉपी कोणही विद्यार्थी करणार नाही याची काळजी विभाग त्या ठिकाणी घेतो आहे। कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत, पोलीस बंदोबस्त आहे, पर्यवेक्षक तिकडे आहेत आणि या सर्वांच्या माध्यमातून कोणीही विद्यार्थी कॉपी करणार नाही याची विभाग काळजी घेतो आहे। बोर्डाच्या परीक्षेत बुरखा नको असं मंत्री नितेश राणे म्हणतात, मात्र दुसरीकडे बुरखा घालून परीक्षा देण्यावर विद्यार्थिनी ठाम आहेत। बुरखा घालूनच परीक्षा देणार असं विद्यार्थिनीचं म्हणणं आहे। मुस्लिम विद्यार्थिनींचा नितेश राणेंच्या जी मागणी आहे त्याला विरोध आहे। नहीं, ये ठीक नहीं है। हमारे कॉन्स्टिट्यूशन का भी उन्होंने भी हमें हक दिया है कि हमें क्या पहनना है और क्या नहीं पहनना है। तो हमारा हक है, हम बुर्का पहन के आएंगे, हम इसमें सेफ फील करते हैं और एग्जाम के टाइम भी हम बुर्का पहनकर ही आना चाहेंगे। हमारा मज़हब ये सिखाता है कि हमें चोरी वगैरह और चीटिंग वगैरह से दूर रहे, तो हम चीटिंग वगैरह नहीं कर सकते हैं। बुर्के में हम सेफ रहते हैं।